ये सत्ताधारी जोकरों का सर्कस था वो पहला। उन्होंने आग लगाई मराठीची अस्मिता, मराठीचा स्वाभिमान हेच कोसळा उन्होंने। और वो लोगों ने कहीं ना कहीं पोलराइजेशन करने की कोशिश किया। सिंपल सी बात थी, हमको एक मोर्चा लेके जाना था, किसी के हाथ में हथियार है क्या? तो लेके जाने देते, क्यों रोका उन्होंने? इसका मतलब है ये अघोषित, यहाँ पे कहीं ना कहीं इन्होंने अघोषित कर दिया इमरजेंसी। तो दिस इज अघोषित इमरजेंसी, और ये महाराष्ट्र की पब्लिक सहन नहीं करेगी। और दोनों जोकरों को कहीं ना कहीं पता चल गया है कि अब मराठी मानुस जिंदा हो गया, मराठी अस्मिता के लिए सब रोड पे आ गए, तब उधर से बाइट आ रही है, अब उनका मुंह खुल रहा है। मैं एक सवाल करना चाहता हूँ, जब नितेश राणे अपने गुंडों को लेकर आकर यही शीतल नगर में पत्थरबाजी किया था, व्यापारियों के ऊपर पत्थर चलाया था, तब वो मोर्चा क्यों नहीं निकला था? तभी इनके मुंह से आवाज क्यों नहीं निकली थी? यहाँ पे वोट को साधने के लिए आपने हमारी मराठी अस्मिता का अपमान किया है, जिसका यहाँ की जनता भरपूर जवाब देगी। सुरुवातीला जे व्यापारी संघाने जो मोर्चा काढलेला आहे तो काही विधिवत मोर्चा नव्हता। तर यांना जे परवानगी जी नाकारली होती पोलीस प्रशासनाने, बळाचा वापर करण्याची परवानगी नाकारलेली आहे। मराठी माणसाचा मुद्दा, त्यांना आपला मुद्दा मांडू द्या। कारण हा जो अगोदर जो व्यापारी लोकांनी अघोषित जो संप या ठिकाणी मोर्चा केला, आयोजित केला होता, त्यामुळे यांनी पण परवानगी मागितली, पण त्यांची परवानगी नाकारलेली सुद्धा। आणि असं परवानगी नाकारून मी तर पहिल्यांदा असं बघतो की एका दिवसासाठी त्या माणसाला तडीपार करण्यात येते। हा कुठला कायदा आहे? संविधान म्हणजे अशी व्यवस्था आहे नाही आहे। ही मराठी माणसाची चाललेली जो महाराष्ट्र सरकार आहे त्यांची गळचेपी आहे। आणि मीरा भाईंदर शहर हे मराठ्यांचं आहे, हे आग्र्या कोळ्यांचं आहे। आणि त्यांना हे मारवाडी लोकांनी जो मोर्चा काढला कुठली परमिशन न घेताना त्यांना पाठिंबा दिला। इथले स्थानिक आमदार नरेंद्र मेहतानी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी माणूस एकत्र आलेला आहे। आणि मेहताना मी सूचना देतो, पुन्हा एकदा जर मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जसाचे तसं उत्तर मिळेल। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे मराठी कार्यकर्ते, मराठी पदाधिकारी आहेत, पण ते ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले नाही आहेत, मी तिथे त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि पुन्हा एकदा सांगतो, मराठी माणसाला जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जसाचं तसं उत्तर मिळणार। ही मला वाटतं पोलिसांना टार्गेट करणं किंवा पोलिसांना दोष देणं चुकीचं आहे। पोलीस प्रशासनावरती दबाव आहे त्याच्यामुळे करतात, पण अंतर्गत पोलिसांचं आम्हाला समर्थन आहे, कारण त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी जे योगदान दिलं, काही असो, धडपकड केली, आम्हाला आतमध्ये टाकले, आमचे कार्यकर्ते जेलमध्ये टाकले, तरी सुद्धा बाहेर येऊन आम्ही मोर्चामध्ये सहभागी झालो। पण हे लोकशाही नाही आहे, ही दडपशाही आहे, ही दबंगशाही आहे, आणि ही दबंगशाही सहन करणार नाही। हे बघायला गेलं तर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकलेली आहे। आणि भविष्यात तुम्ही बघाल, हे ठाकरे बंधू जे एकत्र आलेत ना, इथे मराठी बाणा कसा वरती जातो हे तुम्हाला काही दिवसात दिसेल। अजूनही मराठ्यांच्या मनात नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राच्या नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे, अखंड हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे प्रत्येकाच्या हृदयात आहेत। आणि त्यांना डिवचण्याचा प्रयत्न, मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाचं तसं उत्तर मिळणार। नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इकडे मराठी भाषेला डिवचण्याचा प्रयत्न केला काही गुजराती मारवाड्यांनी। आणि आज जेव्हा त्या लोकांचे मोर्चे निघाले तेव्हा कोणती त्यांना नोटीस देण्यात आली नव्हती। आम्हाला नोटीस देण्यात आली, रात्री नोटीस उचलण्यासाठी पोलीसवाले घरी पाठवण्यात आले। खरं तर पोलिसांची चुकी म्हणत नाही, त्यांच्यावर तो प्रशासनाने दबाव दिला। आणि हा इकडचा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि या भारतीय जनता पार्टीचे मराठी भैया मी त्यांना बोली, ज्या मोर्चाला त्यांनी समर्थन दिलं नाही आणि वरतून प्रेशर केलं की या मराठी माणसाला उचलण्यासाठी, त्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या मतदानामध्ये मी मराठी माणसाला आवाहन करतो आणि विनंती करतो की मतदान यावेळी विचार करून या लोकांना मतदान करा।